विषय मराठी धडा 5वा मुंग्यांच्या जगात यामधील एक उपक्रम आहे, आपण तो खेळायचा आहे. पहा मुलांनो, एकमेकांशी बोलताना आपण शब्दांचा वापर करतो, बरोबर आहे की नाही? कधी कधी शब्दांचा वापर न करता एकमेकांशी बोलतो, तेव्हा आपण शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग करतो, हो की नाही? सांगा बरं. मग आता आपण असाच एक खेळ खेळायचा आहे. पहिला शब्द जो आहे, आता आपण 2 गट करायचे, एक मुलांचा आणि मुलींचा. पहिला शब्द आहे मुलांचा गटाकडून बोलला जाईल आणि मुलीने त्याच्याविषयी आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवाचा उपयोग करून आपण त्या पद्धतीने कृती करून दाखवायची आहे. चालेल का? खेळूया मग मजेशीर खेळ. ओके. चला, मुलांचा गट पहिला शब्द वाचतील. मुलीने. वा वा, व्हेरी गुड. चला, आता मुलीचा गट वाचेल दुसरा शब्द. लिही. लिहिण्याची ॲक्शन करायलेत मुलं. वा वा, छान. आता तिसरा शब्द मुलं वाचतील. हां, तर चूक झाली हे आपण आपल्या शरीराच्या कुठल्या अवयवाने दाखवतो, ही कृती मुलं करून दाखवत आहेत. आता त्याच्यानंतरचा शब्द मुली वाचतील. मुलींचा गट वाचणार आहे. नको. नको हे आपल्याला शरीराच्या कोणत्या हातांच्या सहाय्याने आपण कृती करून दाखवतो, बरोबर आहे की नाही? चला, त्याच्यानंतरचा मुलांचा गट वाचेल. फेकण्याची कृती पहा कशी करतो ते. छान. चला, आता मुलींचा गट. आई झोपली हे कसं दाखवणार आपण? छान. अरे किती हुशार आहेत रे मुलं, सगळे झोपी गेलेत. चला, ठीक आहे. त्याच्या पुढचा शब्द लंगडी. हो, लंगडी घालून. वा वा वा, छान छान छान, व्हेरी गुड. आता चला, सिट डाऊन. वा वा वा, सगळी मुलं हुशार झाले रे. छान. होय. होय ही कृती कशी करून दाखवतो आपण? मान हलवून, है की नाही? व्हेरी गुड, छान. त्याच्यानंतर पाणी पिण्याची कृती. आपल्याला जेव्हा तहान लागली तेव्हा आपण असं सांगतो की मला पाणी प्यायचं आहे, हो की नाही? मग अशा प्रकारे आपला हा शारीरिक अवयवांच्या आधारे कृती करून दाखवण्याचा खेळ इथं संपला आहे. आवडला का तुम्हाला? हो, आवडला. हे दाखवण्यासाठी काय करणार तुम्ही? व्हेरी गुड.